छत्रपती संभाजीनगरला जात असताना आईने काही पैसे हातामध्ये ठेवले, जपून खर्च कर म्हणाली, पण तिच्या डोळ्यांनी मात्र मला हजार सूचना दिल्या. तर नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांचा लाडका शिवड्या देवड्या आणि स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. ओम भैयाला आणि गणेश भैयाला जायचं होतं पुण्यासाठी, त्यामुळे आम्ही सकाळ सकाळी 5 वाजता येऊन पोहोचलो स्टेशनवर. म्हणजे कायमचेच नाही गेले बरं का ते, थोड्याच वेळात ट्रेन वगैरे आली, ती त्यांची गेली आणि मी माझ्या घराकडे आलो. बाकी मला पण आज जायचं, त्यामुळे म्हटलं पप्पाला आणि आईला पोलंग करू लागत, तेवढा हातभार लागला आपला नाही का. आणि बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो नेमकं पोलंग करायचं कसं. असं डब्बीमध्ये पावडर घ्यायचं, त्याला बारीक छेदरे पाडायचं आणि असं काही पोलंग करायचं भाऊ, संपला विषय. सध्या तरी एवढं काही पोलंग निघत नाही, पण जास्त निघेल केव्हा पुढल्या महिन्यामध्ये भाऊ, काही विषयच नाही. आणि तेव्हा पोलंग करायला कमीत कमी 1 दिवस तर आरामात लागतो रे भाऊ. आणि पटकन दिवशी आम्ही पोलंग आटपून घेतला आणि फवारणी पण सुरू केली, कारण लय दिवसापासून फवारणी घेतलीच नव्हती. बाकी आपल्याला पण जायचं होतं संभाजीनगरला, त्यामुळे आवरून वगैरे घेतलं. आणि आईच्या हातामध्ये पैसे कमी होते, पण डोळ्यांमधले ते अश्रू आणि चेहऱ्यावरचं ते खोटं हसू मला खूप काही शिकून गेलं. बाकी त्या सर्वांना टाटा बाय बाय करून मी निघालो आपल्या राजनी स्टेशनवर, कारण थोड्याच वेळामध्ये आपली. आणि तेवढ्यात राजनी स्टेशनवरती आपला मित्र वगैरे भेटला आणि थोड्याच वेळामध्ये ट्रेन पण येणार होती. आणि आईची माया खरंच अपरंपार असते बरं का. घरातून माझं पाय निघत नव्हतं, पण काय करू राव, आल्याशिवाय पर्याय नव्हता. बाकी क्रॉसिंग असल्यामुळे ट्रेन आपली बदनापूरमध्ये थांबली आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही पोहोचलो मुकुंदवाडीमध्ये.